मुंबईत महालक्ष्मी स्टेशन जवळ धोबीघाट पाहायला परदेशी पर्यटक नेहमी येतात। हिरो आणि व्हिलन मधील लढाईत धोबीघाटचं विशेष आकर्षण ठरतं। धोबीघाट जवळ एसआरए अंतर्गत विकास केला जातोय। हा विकास मूळच्या धोबीघाटाला नुकसानकारक ठरणारा नको अशी अपेक्षा स्थानिकांनी व्यक्त केली आहे। हिंदी चित्रपट असो किंवा मराठी चित्रपटांमध्ये मुंबईतील धोबीघाट हा एक कायम चर्चेचा विषय असतो। अनेक कलाकार किंवा अनेक विलन चित्रपटाचे पळताना या धोबीघाटमधून दिसतात, पण हाच हेरिटेज स्वरूपातला मानला जाणारा धोबीघाट तोडला जाईल की काय अशी भीती व्यक्त केली जाते। कारण की या ठिकाणी एक बांधकाम व्यावसायिक जवळच विकास कामं केली जाणार आहेत। अर्थात विकासकांच्या वतीने सांगण्यात येत आहे की इथे कोणतेही तोडफोड केली जाणार नाही आहे। अनेक परीट समाज असेल, धोबी समाज असेल, त्याचे कामं इथं चालतात। अगर यहाँ पे आएंगे तो अगर कल का ये हमारा धोबी घाट ले लेंगे, ओमकार जैसे बिल्डरों के हाथों में चले जाएगा, तो ये हमारे लिए फिर तो खाने पीने का यानी सब सुविधा ख़त्म हो जाएगा, रोजी रोज़गार हमारा ख़त्म हो जाएगा, हर एक चीज़ हमारा ख़त्म हो जाएगा, तो फिर मतलब ही नहीं है ये सब। मूळ धोबीघाटमध्ये काहीच पाडणार नाही असा दावा संबंधित विकासकाकडून केला जातोय। धोबीघाट जवळ कपडे जिथे वाळवतात तिथं बिल्डिंगचं बांधकाम होणार आहे। आम्ही जो परिसर आता 5000 झोपड्यांचा डेव्हलप करायला घेतलेला आहे, त्याच्यामध्ये मुख्यत्वे साईबाबा नगर आणि साने गुरुजी नगर, जयभवानी नगर आणि शक्तिनगर हे 4 नगर आहेत। त्याच्यामध्ये कुठेही धोबीघाट नाही आहे। ह्या जागेवर काही लोक साईबाबा नगरमध्ये कपडे सुकवण्यासाठी ह्या जागेचा वापर करत होतो। त्या लोकांचं आम्ही पुनर्वसन करतो आहे। त्यांना आम्ही जी ड्रॉइंग एरिया आहे ती आम्ही त्यांना बनवून देतो। धोबी समाजाचे 25,000पेक्षा जास्त नागरिक 5,000 झोपड्यांमध्ये राहतात। आता याचा विकास केला जातोय। विकासकानं 800 झोपड्या पाडल्याही। झोपड्यात अडकलेला सध्याचा धोबीघाट मुंबईची ओळख आहे। झोपड्यांच्या विकासाच्या नावाखाली धोबीघाटच धुतला जाऊ नये हीच अपेक्षा आहे। सागर कुलकर्णी, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।